राम राम. जय श्रीराम. श्रीमद वाल्मिकीय रामायण अयोध्याकांड सर्ग 101, 102 आणि 103. प्रभू श्रीरामचंद्रांनी आपला धाकटा बंधू भरत याने राजाच्या आज्ञेनुसार राज्य ग्रहण केलेले असणार असं समजूनच त्याला जो उपदेश केला तो उपदेश झाल्यानंतर ते आपला जो गुरुभक्त असणारा भरत आहे तो आपल्यावरती अनुरक्त आहे, आपल्यावरती त्याचं नितांत प्रेम आहे, हे सारं लक्षात घेऊन ते पुढे असं म्हणाले, हे बंधू, हे भरता, अरे तू आपलं राज्य सोडून ही वल्कल धारण केलेली आहेस, कृष्ण मृगचर्म तू धारण केलेला आहेस आणि ह्या जटा तू आत्ता वाढवलेल्या मला दिसत आहेत आणि हे सारं करून तू या परदेशामध्ये आलेला मी पाहतो आहे. याचं काय बरं कारण आहे ते तू मला आता सांगितलं पाहिजे. ज्या निमित्ताने तू या वनामध्ये प्रवेश केलेला आहेस ते मला तुझ्याकडून ऐकायचं आहे. तुझ्या तोंडून हा सारा वृत्तांत तू मला सांग आणि तो अगदी मला तू स्पष्टपणाने सांगितला पाहिजेस. आता ककुस्थमौशी श्रीरामचंद्र ज्या वेळेला त्याला असं विचारायला लागले त्यावेळेला आतापर्यंत आपल्या मनामध्ये जो शोक होता तो शोक त्याने मोठ्या बलपूर्वक आवरून धरलेला होता. तो सारा शोक हा पुन्हा आतल्या आत दाबून हात जोडून तो भरत मग असं म्हणतो श्रीरामचंद्रांना की हे आर्य, आपले महाबाहू पिताजी महाराज दशरथ यांनी अत्यंत दुष्कर कर्म केलेली आहेत, पूर्णत्वाला नेलेली आहेत आणि पुढे तर पुत्रशोकाने अत्यंत पीडित होऊन ते आपल्याला सोडून स्वर्गस्थ झालेले आहेत. स्वर्गामध्ये त्यांनी गमन केलेलं आहे. हे रघुनंदना, आपल्या स्त्रीला म्हणजेच माझ्या मातेला कैकेयीला ते वश झाले आणि पिताजींनी अशा प्रकारचं हे जे कठोर कार्य केलेलं आहे त्या कार्याचंच हे फलित आत्ता आपण भोगतो आहोत. माझ्या आईने आपण जे काही यश मिळणारी कर्म तिथे केलेली आहेत अयोध्येमध्ये ती सारी जणू काही नष्ट करून टाकलेली आहेत आणि हे अशा प्रकारचं अत्यंत गंभीर अत्यंत मोठं असं पाप तिने केलेलं आहे. म्हणून ते राज्यरूपी फळ जे होतं ते फळ प्राप्त न होता, मी ते न स्वीकारता ही जी पृथ्वी आहे ती राजाविना आता विधवा झालेली आहे. आता ती माझी जी माता आहे ती दुःखाने दुर्बल झालेली आहे आणि अशा प्रकारे ती दुर्बल होऊन महान अशा नरकामध्ये आता ती जाईल, यात मला तरी काही शंका वाटत नाही. आता आपण मी जो आपला दास आहे त्या दासावरती कृपा केली पाहिजे आणि आपलं ते अयोध्येचं राज्य इंद्राने जसं स्वर्गाचं राज्य स्वीकारलं त्याप्रमाणे ते राज्य आपण स्वीकारावं आणि स्वतःला अभिषेक करवून घ्यावा.
सारी प्रजा आणि सगळ्या ह्या ज्या विधवा माता त्या देखील आपल्याकडे ती विनंती करण्यासाठी आलेले आहेत, आपली समजूत घालण्यासाठी आलेले आहेत. आपण या सगळ्यांच्यावरती खरोखर कृपा केली पाहिजे. आपण नेहमीच इतरांना मान देत असता आणि आपण ज्येष्ठ आहात, त्यामुळे हे जे राज्य आहे अयोध्येचं, ते राज्य क्रमशः अधिकार परतवे ते आपलंच आहे आणि आपणच त्यासाठी योग्य आहात. हा न्यायच आहे, न्यायतःच ते राज्य आपलं आहे. म्हणून आपण धर्मानुसार, रघुकुलाच्या रीतीनुसार आपलं ते राज्य ग्रहण करावं. आणि आपले हे जे सगळे सुहृद आहेत, आपलं प्रिय इच्छिणारे आहेत, त्या सगळ्यांना सफल मनोरथ करावं. त्यांच्या मनातल्या या साऱ्या इच्छा ज्या आहेत त्या आपण पूर्ण कराव्या. ही पृथ्वी आता विधवा झालेली आहे आणि आपल्यासारखा पती तिला लाभावा आणि तिचं हे वैधव्य जे आहे ते दूर व्हावं. आणि आपण निर्मल चंद्राने सनाथ झालेली ही जी पृथ्वी असते, त्या पृथ्वीप्रमाणे आपण त्या राज्यावरती आता अधिष्ठित व्हावं अशी विनंती करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. मी या सगळ्या सचिवांच्या सह आलेलो आहे आणि आपल्या चरणावरती मस्तक ठेवून आपल्याला अशी याचना करतो की हे प्रभू, आपण हे राज्य ग्रहण करावं. मी आपला बंधू, शिष्य आणि दास आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी आणि आपण माझ्यावरती कृपा करावी, कृपा करावीच. हे पुरुषसीमा, हे सार मंत्रिमंडळ जे आहे ना, तेही आपल्या इथे जे कुलपरंपरेने चालत आलेलं आहे तेच आहे. हे सारे लोक पिताजींच्या वेळी देखील होतेच. मी नेहमीच त्यांचा सन्मान करीत आलेलो आहे. मी त्यांना योग्य त्या प्रकारे सारा मान जो द्यायचा असतो, जे प्रश्न आपण विचारलेत ते सारं करीत आलेलो आहे. आणि म्हणून मी ही जी प्रार्थना करतो ना, त्या प्रार्थनेचा आपण कृपा करून अभेर करू नये अशी विनंती त्या भरताने केली. आणि तो कैकेयीचा पुत्र महाबाहू रडू लागला. त्याच्या डोळ्यामधून अश्रुधारा वाहू लागल्या आणि तो पुन्हा श्रीरामचंद्रांच्या चरणावरती मस्तक ठेवून एखादा मत्त हत्ती ज्याप्रमाणे वारंवार दीर्घ श्वास घेतो, त्याप्रमाणेच तो दीर्घ श्वास घेत घेत रडू लागला. आणि प्रभू श्रीरामचंद्रांना वारंवार त्यांच्या मुखाकडे पाहून तो विनंती करू लागला, हे बंधो, आता तूच सांग, उत्तम कुलामध्ये उत्पन्न झालेला, सत्वगुण संपन्न, तेजस्वी आणि श्रेष्ठ अशा व्रताचं पालन करणारा मी श्रीराम, खरं सांग, हे असं करू शकेन का? राज्यासाठी म्हणून पित्याच्या आज्ञेचं मी उल्लंघन करू शकेल का? या गोष्टीचा हे भरता
तू विचार करायला पाहिजेस. हे शत्रुसूदन, मी तुझ्यामध्ये किंचितही दोष पाहत नाही. भरता, तू अगदी दोषरहित आहेस. तू यामध्ये काहीही केलेलं नाही आहेस. गुरुजनांचा आपल्या अभिष्ट स्त्रियांच्यावरती आणि आपले जे प्रिय पुत्र असतात त्या पुत्रांच्यावरती नेहमीच पूर्ण अधिकार असतो आणि ते त्यांना वाटेल ती आज्ञा देऊ शकतात. हे सौम्या भरता, मातांच्या सहित या सगळ्या माता तुझ्याबरोबर ती आलेल्या आहेत आणि त्या माझी समजूत घालणार आहेत. परंतु त्या माता देखील त्या मातांच्या सहित, तुझ्या सहित, माझ्या सहित आपण सारेच त्या श्रेष्ठ महाराजांचे शिष्य आहोत. ते आपले गुरु आहेत आणि त्यामुळे ते आम्हा सर्वांना मातांसहित आपण सगळे जे भाऊ आहोत त्या सगळ्यांना ते आज्ञा देऊ शकतात आणि त्यांना तसा पूर्ण अधिकार आहे. हे सारं तुलाही ठाऊक आहे आणि मलाही ठाऊक आहे. हे सौम्य आहे भरता, त्या महाराजांनी मला वल्कल वस्त्र धारण करून, मृगचर्म धारण करून वनामध्ये पाठवलेलं आहे आणि तुला त्या अयोध्येचं राज्य प्रदान केलेलं आहे. तर ही गोष्ट त्यांना शक्य आहे. ते हे सारं करू शकतात. या दोन्ही बाबतीमध्ये ते अगदी समर्थ आहेत. ते सारे अधिकार त्यांच्याकडे आहेत. म्हणून हे धर्मज्ञ, धर्मात्म्यामध्ये श्रेष्ठ आहेस तू. म्हणून मी तुला हे सांगतो आहे की हे भरता, ते आपले विश्ववंद्य पिताजी, त्यांच्या संबंधी तुझ्या अंतःकरणामध्ये जी गौरवबुद्धी आहे तेवढीच गौरवबुद्धी आपल्या मातांच्याही विषयी आपल्या मनामध्ये असली पाहिजे. हे रघुनंदना, या धर्मशील मातेनं म्हणजे कैकेयीनं आणि पित्यानं मला वनात जाण्याची आज्ञा दिली. त्यावेळेला मी त्यांची ती आज्ञा सोडून इतर कुठलंही वर्तन करणं कसं अयोग्य आहे ते तुला ठाऊक आहे. असं वर्तन मी करू शकेन का? तुला आता अयोध्येमध्ये राहून या साऱ्या जगासाठी आदरणीय असं जे राज्य आहे ते प्राप्त करून घेणं आवश्यक आहे आणि मला ही जी वल्कल वस्त्र आहेत ती धारण करून या दंडकारण्यामध्ये राहणं आवश्यक आहे. कारण असं आहे त्याचं की महाराज दशरथ यांनी अनेक लोकांच्या समक्ष आम्हा दोघांना अशा वेगवेगळ्या आज्ञा दिलेल्या आहेत. ही गोष्ट तू ध्यानात घेतली पाहिजे. या विषयामध्ये आपले पिताजी हे लोकगुरु आहेत. ते धर्मात्मा आहेत आणि तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी त्यांची आज्ञा ही प्रमाणभूत आहे. हे तू लक्षात घे आणि त्यांचीच आज्ञा तूही मानली पाहिजेस आणि मीही मानली पाहिजे. पिताजींनी तुझ्या वाट्याला जे दिलेलं आहे त्याचा उपभोग तू घ्यावास. हे सौम्या, आणखी तुला सांगतो, 14 वर्षापर्यंत दंडकारण्यामध्ये माझा निवास राहिल्यानंतर महात्मा पित्याने
दिलेलं हे जे राज्य आहे त्याचा उपभोग मी घेऊ शकेन. मनुष्य लोकामध्ये सन्मानित आणि देवराज इंद्रतुल्य असे जे तेजस्वी पिताजी यांनी मला जी वनवासाची आज्ञा दिलेली आहे ती मी स्वतःसाठी अत्यंत हितकारी आहे असंच समजत आहे. मी ती आज्ञा अनिच्छेने पाळत नाही, तर ती मला हितकर आहे अशाच हेतूने पाळत आहे. त्यांच्या आज्ञेच्या विरुद्ध सर्व लोकेश्वर जे ब्रह्मदेव आहेत त्या ब्रह्मदेवाच्या ठिकाणी अविनाशी पद देखील मला जर मिळालं तर ते देखील मी या ठिकाणी नाकारल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट तू लक्षात घे. तर श्रीरामचंद्रांचं अशा प्रकारचं बोलणं त्या भरताने ऐकलं आणि तो भरत पुन्हा एकदा श्रीरामचंद्रांना असं म्हणतो की रामा, मी राज्याचा अधिकारी नाही आणि त्यामुळे मी हा जो राजधर्माचा उपदेश आपण मला केला आहे आणि करत आहात, वारंवार सांगत आहात, तो उपदेश ऐकायला देखील मी पात्र नाही आहे. माझ्याकडे तो अधिकारच नाही. म्हणून मला ह्या राजधर्माचा उपयोग आपण सांगता आहात त्याचा काही उपयोग नाही आहे. म्हणून हे नरश्रेष्ठा, आमच्या इथे नेहमीच ज्या शाश्वत धर्माचं पालन करत आलेले आहेत तो धर्म म्हणजे ज्येष्ठ पुत्र हा असताना कनिष्ठ पुत्राने कधीही राज्य स्वीकारलेलं नाही. तो राजा होऊच शकत नाही. म्हणून हे रघुनंदना, आपण माझ्याबरोबर समृद्धशालिनी अशा प्रकारची ती अयोध्या जी आहे तिथे आपण चलावं आणि आपल्या कुळाच्या अभ्युदयासाठी ही जी परंपरा आलेली आहे त्याच्या अभ्युदयासाठी राजपदावरती आरूढ व्हावं, राज्याभिषेक करवून घ्यावा. मी हे सगळे लोक राजाला जे मनुष्य समजत असतात तसं समजत नाही, तर मी राजाला प्रत्यक्ष देव समजतो आणि राजा हा देवत्वावर प्रतिष्ठित आहे असंच माझं मत आहे. कारण की त्याचे धर्म आणि त्याचे अर्थयुक्त अशा प्रकारचे आचार साधारण मनुष्यासाठी पाळणं अशक्य असतं, संभवनीयच नसतं. ज्या वेळेला मी केकय देशामध्ये होतो, परदेशामध्ये होतो, त्यावेळेला आपण अयोध्येमध्ये निघून इथे वनामध्ये आलेले आहात आणि अश्वमेध वगैरे यज्ञांचे जे करते आणि नेहमीच सत्पुरुषांच्यामध्ये ज्यांचा सन्मान झालेला आहे ते महाराज दशरथ, ते बुद्धिमान महाराज हे स्वर्गलोकात गेले. त्यांचं निधन झालं, ते निघून गेले. सीता आणि लक्ष्मण यांच्यासह आपण इथे वनवासामध्ये येऊन राहत आहात आणि आपल्यासाठी म्हणून दुःखपीडित होऊन ते महाराज दशरथ हे स्वर्गलोकामध्ये गमनकर्ते झालेले आहेत. हे पुरुष सिंहा, म्हणून आपण उठावं आणि पित्यांना जलांजली द्यावी. मी आणि हा शत्रुघ्न जो आहे आम्ही पूर्वीच त्यांना अशा प्रकारे जलांजली दिलेली आहे
हे रघुनंदना, मी असं ऐकलं आहे की प्रियपुत्रानं दिलेलं जल जे असतं ते पितृलोकामध्ये अक्षय होतं आणि आपण तर पित्याचे अत्यंत प्रिय अशा प्रकारचे पुत्र आहात. आपले पिताजी आपल्यापासून विलग होताच शोकाने विह्वल झाले, रुग्ण झाले आणि आपल्याच शोकामध्ये आपल्याला पाहण्याची इच्छा करत करत आपल्याकडे त्यांची जी बुद्धी लागलेली आहे ती बुद्धी तशीच स्थिर ठेवत ठेवत ते आपल्यामधून निघून गेलेले आहेत. भरताने अशा प्रकारे पित्याच्या मृत्यूची जी करुणाजनक वार्ता त्यांना सांगितली ती ऐकली मात्र प्रभू श्रीरामचंद्र हे दुःखाने अचेतच झाले. भरताच्या तोंडून अशा प्रकारे प्रकट झालेली ती वचनं वज्रासारखी त्यांना जाऊन लागलेली आहेत. जणू काही दानवावरती वज्र सोडून त्याला आघात करावा इंद्राने, तशा प्रकारे त्यांच्यावरती त्या वार्तेचा आघात झालेला आहे आणि ते मूर्छितच झाल्यासारखे झाले. मनाला अत्यंत अप्रिय असणारे ते शब्द त्यांनी ऐकले आणि आपल्या शत्रूंवरती सहजरीतीने मात करणारे ते श्रीरामचंद्र हे शोकाने अगदी पीडित झाले. त्यांनी आपले दोनही बाहू वर उभारले आणि ते शोक करू लागले आणि खाली कोसळले. एखादा वृक्ष जसा तुटून खाली पडावा तशा प्रकारे ते जमिनीवरती पडले. पृथ्वीपती श्रीराम अशा रीतीने जमिनीवर पडलेले पाहून नदीच्या तटाला आपल्या दातांनी जखमा केल्यानंतर, विदीर्ण केल्यानंतर एखादा हत्ती थकून गेलेला असतो आणि तो झोपी जातो, त्याचे दात तुटले असतात, तशा प्रकारे हे श्रीरामचंद्र हे जमिनीवरती पडलेले होते. शोकामुळे दुर्बल झाले होते आणि अशा रीतीने ते जमिनीवर पडल्यानंतर सगळ्या बाजूंनी ते तीनही बंधू आलेत. सीताही तिथे आलेली आहे आणि त्या साऱ्यांनी मग अश्रू ढाळायला सुरुवात केलेली आहे. थोड्या वेळानंतर ज्या वेळेला पुन्हा ते थोडे सावध झाले, त्यांच्या डोळ्यामधून अश्रुवर्षाव होतच होता. मग ते दीनवाणीने विलाप करू लागले, बोलू लागले काहीतरी. पृथ्वीपती महाराज दशरथ हे स्वर्गवासी झालेले ऐकून त्या श्रीरामांचे अंतःकरण विदीर्ण झाले. मग ते भरताला असं बोलायला लागले की हे बंधो, जर आता पिताजी परलोकवासीच झालेले आहेत असं तू सांगत आहेस तर मग मी त्या अयोध्येमध्ये येऊन काय करणार? कशासाठी मी तिथे आता यायचं आहे? ते राजशिरोमणी माझे पिताजी हे आता नाही आहेत आणि ती अयोध्या आता हीनदीन झालेली आहे, तर त्या अयोध्येचं पालन पोषण कोण करू शकणार? ती शक्ती माझ्या अंगी नाही. अरे रे, जे पिताजी माझ्यामुळे मृत्यू पावले त्यांचा दाह संस्कार देखील माझ्या हातून झाला नाही, हे केवढं मोठं दुर्दैव आहे. माझा जन्म अगदी व्यर्थच झाला असंच म्हणायला पाहिजे. त्या महात्म्याचं, त्या पित्याचं कोणतं कार्य मी सिद्ध केलं तर कोणतंच केलेलं दिसत नाही आहे. म्हणून हे भरता,
तू मात्र कृतार्थ झालेलं मला इथे दिसतोय आहे. तुझं भाग्य खचितच मोठं आहे, कारण तू आणि हा जो शत्रुघ्न आहे त्या दोघांनी आपल्या पिताजीचं सारं प्रेत कार्य केलेलं आहे आणि जे संस्कार कर्म आपल्याद्वारे झालेलं आहे, पूजन झालेलं आहे, त्यामुळे आपण भाग्यवान ठरलेले आहात. महाराज दशरथांच्या शिवाय हीन झालेली ती जी अयोध्या आहे ती आता प्रधान असे जो शासक होता त्याच्या रहित झालेली आहे आणि त्यामुळे ती निश्चितच अस्वस्थ झालेली असणार, शोकाकुल झालेली असणार. म्हणून वनवासामधून परत आल्यावर देखील मी आता त्या अयोध्या नगरीला कसा येऊ, माझ्यामध्ये आता तो उत्साह शिल्लक राहिलेला नाही. मला तिथे आता मुळीही यावंसं वाटत नाही. म्हणून हे भरता, शत्रूवरती विजय मिळवणाऱ्या भरता, वनवासाचा हा जो काळ आहे तो समाप्त करून जर मी अयोध्येला जाईन तर मला माझ्या कर्तव्यांचा उपदेश कोण बरं करणार हे तू मला सांग. कारण आपले पिताजी तर आता स्वर्गवासी झालेले आहेत. पूर्वी ज्या वेळेला मी त्यांची आज्ञा पाळत असे आणि तिथे राहत असे आणि वेगवेगळी कामं करत असे, त्यावेळेला ते माझा जो सद्व्यवहार असे तो सद्व्यवहार पाहिल्यानंतर माझा उत्साह वाढवीत असत, मला ते उपदेश करत असत आणि तो उपदेश माझ्या कानांना अगदी सुख देणारा होता, मला आनंद देणारा होता. भरताला असं म्हणून शोकसंतप्त श्रीरामचंद्र हे सीतेकडे गेलेले आहेत आणि त्या सीतेला त्यांनी अत्यंत करुण स्वरात असं सांगितलं की सीते, अगं तुझे श्वशूर आता स्वर्गवासी झाले, ते आपल्यामधून निघून गेले. अरे लक्ष्मणा, तू पितृहीन झालेला आहेस. भरत हा पृथ्वीपती महाराज दशरथ हे स्वर्गवासी झाल्याची वार्ता सांगत आहे, ती ऐका. श्रीरामचंद्रांनी असे सांगताच ते सगळे जे राजकुमार होते ते सारे शोकामध्ये बुडून गेले, ते रडू लागले. त्यानंतर मग ते सगळे बंधू दुःखी झालेल्या त्या श्रीरामचंद्रांचे सांत्वन करू लागले. ते असं म्हणाले, हे बंधो, आता पृथ्वीपती पिताजींच्यासाठी आपण जलांजली दिली पाहिजे, जलांजलीचं दान करावं. आपले श्वशूर महाराज दशरथ यांचा स्वर्गवास झालेला सीतेने ऐकला आणि तिला रडू आवरेन असं झालं. ती रडू लागली. ती आपल्या प्रिय पतीकडे पाहून रुदन करू लागली. त्यांच्या नजरेला नजर देण्याचं सामर्थ्य तिच्यामध्ये राहिलं नाही. त्यानंतर त्या जनककुमारीला थोडा धीर देऊन दुःखामध्ये मग्न असलेले ते श्रीरामचंद्र लक्ष्मणाला असं म्हणाले की हे लक्ष्मणा, तू इंगुदीचं फळ आण आणि चीर उत्तरीय घेऊन ये. मी त्या महात्मा पिताजींना जलदान देण्यासाठी म्हणून निघालेलो आहे. सीता चालेल, तिच्या मागून तू चाल आणि त्यानंतर तुमच्या मागून मी येईन. शोकाच्या वेळेला हीच पद्धत
अवलंबतात. अत्यंत दारुण अशा प्रकारची ही पद्धत आहे. त्यानंतर कुलपरंपरेनुसार सेवक, आत्मज्ञानी, परमबुद्धिमान, कोमल स्वभाव असणारा, जितेंद्रिय असणारा, तेजस्वी आणि श्रीरामांचा भक्त असणारा तो सुमंत्र, तो देखील प्रभू श्रीरामचंद्रांना धीर देत, त्यांचा हात धरीत तोही त्यांच्याबरोबर निघालेला आहे. ते राजकुमार रमणीय अशा मंदाकिनीच्या तटावरती येऊन पोचलेले आहेत. त्यांची अवस्था मोठी विकल झालेली आहे. मोठ्या कठीण अवस्थेमध्ये ते आहेत. त्यांनी मग ज्या ठिकाणी चिखल नव्हता असा प्रदेश त्या नदीवरती शोधला आणि मग कल्याणप्रद तीर्थभूत जलामध्ये हातामध्ये घेतलं आणि राजासाठी मग त्यांनी जलदान केलेलं आहे. त्यावेळी ते असं म्हणाले की पिताश्री, हे जल आपल्या सेवेसाठी या ठिकाणी उपस्थित केलेलं आहे, ते आपल्यापर्यंत पोचावं. पृथ्वीपती जे श्रीरामचंद्र होते त्यांनी जलाने भरलेली आपली जी अंजली आहे ती अंजली दक्षिण दिशेकडे तोंड करून रडत रडत आपल्या पिताजींना त्यांनी पुन्हा विनंती केलेली आहे की राजशिरोमणी, आज मी दिलेलं हे जे निर्मल अशा प्रकारचं जल आहे ते पितृलोकामध्ये आपल्यापर्यंत येऊन पोचू दे, ते आपल्याला प्राप्त हो आणि अक्षय्य रीतीने ते प्राप्त होत राहो. त्यानंतर मंदाकिनीच्या जलामधून ते बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर त्यांनी आपल्या पिताजींना पिंडदान केलेलं आहे. त्याने इंगोदीच्या गरामध्ये बोरं ही मिश्रित करून त्यामधून त्यांनी पिंड तयार केले आणि ते पिंड कुशावरती त्यांनी ठेवलेले आहेत आणि अशा रीतीने त्यांनी पिंडदान केलेलं आहे. ते असं म्हणतात, महाराज, आपण प्रसन्नतापूर्वक हे भोजन स्वीकारावं, कारण आजकाल हाच आमचा आहार आहे. मनुष्य जे अन्न स्वतः खातो तेच त्याचे देव देखील ग्रहण करीत असतात. यानंतर मग ते ज्या मार्गाने आले होते त्याच मार्गाने मंदाकिनी तटाच्या वर येऊन पृथ्वीपालक पुरुष सिंह श्रीरामचंद्र हे सुंदर शिखराच्या त्या चित्रकूट पर्वतावरती येऊन पोचले आणि पर्णकुटीच्या दारापाशी येऊन ते भरत आणि लक्ष्मणासह शोक करू लागले. त्या दोघांनाही त्यांनी जवळ घेतलेलं आहे. आपल्या हातांनी त्यांना आपल्या बाहूमध्ये घेतलं आहे आणि रडू लागले. सीतेसह ते चारही बंधू आपल्या पिताजीच्या विषयी वाटणाऱ्या प्रेमाने अगदी गहिवरून गेले आणि रडू लागले. तो त्यांचा आवाज त्या पर्वतावरती सारीकडे गुहांमधनं जाऊन पोचला. सिंहाचा जसा ध्वनी सारीकडे पसरतो त्याप्रमाणे तो आवाज प्रतिध्वनित होऊ लागला. पित्याला अशा रीतीने जलांजली देऊन रडणाऱ्या त्या महाबली बंधूंच्या रडण्याचा तो तुमुल नाद जो आहे तो त्या भरताच्या सैनिकांनी ऐकला आणि त्यांना अत्यंत भय वाटलं. वेगवेगळ्या शंका त्यांच्या मनामध्ये निर्माण झाल्या
ते अस्वस्थ झाले. परंतु लगेचच त्यांच्या लक्षात आलं की सारे बंधू भेटलेले असणार आणि ते एकमेकांना अशा रीतीने शोकसागरात पडून धीर देत असणार, रडत असणार, ती दुःखद वार्ता एकमेकांना सांगत असणार असा अंदाज त्यांनी केला. त्या आपसामध्ये मग बोलायला लागले की भरत आणि श्रीरामचंद्र हे निश्चित आता भेटलेले असावेत आणि आपल्या परलोकवासी पित्यासाठी त्यांचा शोक जो आहे तो अनावर झालेला असणार आणि ते चारही भाऊ आता रुदन करीत आहेत आणि तोच हा ध्वनी आपल्यापर्यंत येऊन पोचलेला आहे. ते सगळं त्यांनी अंदाज केला, आपसामध्ये चर्चा केली आणि ते लगेचच तो आवाज ज्या दिशेने येत होता तिकडे अत्यंत वेगाने निघालेले आहेत, धावू लागले आहेत. काही लोक हे पायीच धावत सुटले, काही घोड्यावरती स्वार झाले, काही रथामध्ये बसले आणि काहींनी जी हत्ती आणले होते त्या हत्तीवरती ते स्वार झालेले आहे. नाना प्रकारच्या वाहनांनी प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनाच्या इच्छेने, त्या ओढीने, ते अत्यंत वेगाने, उतावळेपणाने हे सारे बंधू ज्या ठिकाणी होते तिथे येऊन पोचले आहेत. आकाशामध्ये जसा मेघांचा जमाव होतो त्याच प्रकारे ते सारे भासत होते आणि त्यामुळे आजूबाजूचे जे वनचर प्राणी होते, वराह, वृक, सिंह, रेडे, सुमर, सुमर हा मृगविशेष आहे, मृगांच्या मधला एक प्रकार. व्याघ्र, गोकर्ण हा सुद्धा मृगांचा एक प्रकार आहे. नीलगाय, चित्रविचित्र अशा प्रकारची हरणं, हे सारे सैरा वैरा इकडे तिकडे धावत सुटले. पक्षी देखील अस्वस्थ झाले. चक्रवाक, हंस, जलकुक्कुट, बक, कारंडव इत्यादी सारेच पक्षी ओरडू लागले आणि विस्कळीत झाले, इकडून तिकडे धावू लागले. लोकांनी मग तिथे पोचून समोरच पाहिलं तर हे चारही बंधू तिथे बसलेले होते. प्रभू श्रीरामचंद्र हे बसलेले पाहून त्या अयोध्येतल्या लोकांना रडू आवरेनासं झालं. ते सारे लोक मग मंथरेसह त्या कैकेयीला वाटेल त्या प्रकारे बोलू लागले, तिची निंदा करू लागले. त्या सगळ्या लोकांचे नेत्र हे अश्रूंनी भरून गेले. मग धर्मज्ञ श्रीरामचंद्र हे वेगाने पुढे आले. त्यांनी आई वडील जसे आपल्या पुत्रांना भेटतात त्याच प्रकारे त्या लोकांना हृदयाशी धरलं. कुणाला त्यांनी आपल्या जवळ घेतलेलं आहे, कुणाला छातीशी धरलेलं आहे, तर काही लोकांनी तिथे पोचून प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणावरती लोळण घेतलेली आहे. राजकुमार श्रीरामांनी त्यावेळेला तिथे आलेल्या त्या सगळ्या लोकांचा यथायोग्य अशा प्रकारे सन्मान केलेला आहे. त्यांच्याशी ते 2-2 शब्द बोललेले आहेत. त्या महात्म्यांचा तो रोदन शब्द जो होता साऱ्यांचाच, तो त्या पर्वतावरती जिकडे तिकडे घुमू लागला. दऱ्याखोऱ्यातून तो आवाज सारीकडे येऊ लागला. असं मोठं दुःखपूर्ण वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं. या ठिकाणी सर्ग 101, 102 आणि 103 हा पूर्णत्वास गेलेला आहे. श्रीराम